प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये संपूर्ण सुवार्ता या वाहिनीमध्ये तुमचं स्वागत करतो। मी सुहास समुद्रे। गेल्या एपिसोडमध्ये आपण एक नवीन विषयाला सुरुवात केली होती आणि ते मनन होतं 23व्या स्तोत्रावरती। आपला मुख्य विषय आहे प्रतिकूल परिस्थितीमध्ये देवाचा स्वभाव ओळखणं। म्हणजे जेव्हा आम्ही प्रतिकूल परिस्थितीतून जात असतो तेव्हा आपल्याविषयी आपल्या संबंधाने देवाचा स्वभाव कसा असतो याचं आपण मनन सुरू केलं आणि त्यासाठी आपण 23व्या स्तोत्रातून पहिल्या 2 वचनाचं मनन आपण केलेलं आहे। पहिला भाग जर तुम्ही बघितला नसेल तर मी तुम्हाला आवाहन करेल की नक्की बघा आणि त्या पहिल्या भागाचं शीर्षक आहे हिरवे कुरण आणि संत पाणी। आज आपण हा विषय पुढे घेऊन जात आहोत आणि 23व्या स्तोत्राचं 4थं वचन जे त्याच्यावर आज आपण मनन करणार आहोत आणि त्या मननाच्याद्वारे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपला देव आपल्या संबंधी म्हणजे तुमच्या माझ्या संबंधामध्ये देवाचा स्वभाव काय असतो तो कधी बदलत नाही। लक्षात घ्या, कोणीही असो, कोणतेही मेंढरू असो, देवाचा स्वभाव सर्वांसंगती एकसारखा आहे आणि तो बदलत नाही। आपण नेहमी विचार करतो की प्रतिकूल परिस्थितीमध्ये देव का काय करत नाहीये, परंतु आपण या मननाच्या द्वारे हे समजून घेत आहोत की हा प्रश्न विचारण्याच्या ऐवजी म्हणजे की देव का काय करत नाही हा प्रश्न विचारण्याच्या ऐवजी आम्ही हा प्रश्न विचारला पाहिजे की प्रतिकूल परिस्थितीमध्ये माझ्या संबंधी देवाचा स्वभाव काय, की जो स्वभाव कधीही बदलत नाही कारण का तो बदलणारा नाही आहे। 4थं वचन 23व्या स्तोत्राचं असं सांगतं की मृत्यू छायेच्या दरीतूनही जात असलो तरी कोणत्याही अरिष्टास भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहे, तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देते। गेल्या वेळेस मी 23व्या स्तोत्राचं थोडक्यात मी तुम्हाला पार्श्वभूमी सांगितली होती की हे स्तोत्र दाविदाने लिहिलं, पण ते कधी लिहिलं की ज्या वेळेस तो यरूशलेम शहर त्याला सोडून जावं लागलं, रातोरात सोडून जावं लागलं। अतिशय कष्टी अंतकरणाने बायबल सांगतं की फार कष्टी अंतकरणाने त्याने सोडलं, कारण का त्याचा स्वतःचा मुलगा अबशालोम याने त्याच्याविरुद्ध बंड केला आणि तो दाविदावरती अचानक चाल करून आलेला येत असताना वृद्धपणामध्ये म्हणजे दावीद म्हातारा झाला होता त्यावेळेस त्याला ह्या कठीण परिस्थितीला तोंड द्यावं लागलेलं आहे आणि त्या अवस्थेमध्ये यरूशलेम सोडून तो चाललेला असताना त्या दुःखात आणि त्या कष्टामध्ये असताना अनेक शास्त्र विद्वानांचं मत असं आहे की हे 23व्या स्तोत्र तेव्हा लिहिलं गेलं। त्याच्या अधिक माहितीसाठी तुम्ही पहिला भाग निश्चित पहा म्हणजे तुम्हाला पार्श्वभूमी समजेल। आता याच्यामध्ये दावीद असं म्हणतो की मृत्यू छायेच्या दरीतून जात असलो। आता ही मृत्यू छायेची दरी काय आहे यासाठी आपल्याला थोडंसं इस्रायलचा जो काही भूगोल आहे तो समजून घ्यावा लागेल, विशेष करून यरूशलेम शहराचा जो भूगोल आहे तो समजून घ्यावा लागेल। तर 23व्या स्तोत्राचा 4थ्या वचनाचा जो अर्थ जर समजून घ्यायचा असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे की जो यरूशलेमेचा भूगोल आहे त्याचं भौगोलिक स्थान जे आहे आणि रचना जी आहे ती समजून घ्यावी लागणार आहे। दावीद म्हणतो की मृत्यू छायेच्या दरीतून जात असलो, तर ही मृत्यू छायेची दरी काय आहे तर यरूशलेम शहर जर तुम्ही भौगोलिक त्याची रचना जर बघितली तर यरूशलेम शहर हे दोन्ही बाजूनी त्याला खोरे आहेत, जवळजवळ 3 खोरे आहेत, तर परंतु त्याच्यापैकी 2 हे जास्त प्रसिद्ध आहेत। त्याच्या पूर्वेकडं किद्रोन नावाचं खोर आहे आणि त्याच्या पश्चिमेच्या बाजूला जे खोर आहे हिनोम नावाचं खोर आहे। पण आपल्याला विशेष लक्ष केंद्रित करायचं आहे जे पूर्वेकडचे जे खोर आहे ते म्हणजे किद्रोन नावाचं खोरे किंवा दरी। आता याची भौगोलिक रचना समजून घेणं महत्वाचं आहे, म्हणून अजून थोडीशी तुम्हाला मी माहिती देतो की हे किद्रोन खोरं जे आहे ते त्याचं जे काही रचना आहे ती आपण समजून जर घेतली तर आपल्याला कळेल की पुढचे जे काही शब्द दाविदाने वापरलेले आहेत। किद्रोन हे जे नाव आहे हे हिब्रू नाव आहे, याचा जो काही अर्थ होतो किद्रोन म्हणजे काळोख किंवा अंधार, काळोख किंवा अंधार। आता या खोऱ्याचं नाव असं का देण्यात आलं त्याचं कारण असं आहे, 2-3 कारण आहेत। त्यापैकी सर्वात पहिलं कारण म्हणजे हे यरूशलेम शहर हे डोंगरावर वसलेलं शहर आहे, पर्वतावर वसलेलं शहर आहे
आणि म्हणून आणि हे खोरं त्या काळामध्ये बरंचसं खोल होतं. आता काय आहे की आता जर तुम्ही यरुशलेमला गेला तर ते खोरे बरेचसे भर टाकून टाकून आणि माणसाने बऱ्याच गोष्टी तिथं करून हे खोरं पहिल्यासारखं एवढं खोल राहिलेलं नाहीये. परंतु येशूच्या काळात किंवा दाविदाच्या काळामध्ये फार खोल होतं. आणि असं होतं की हे ज्यावेळेस सूर्य उगवायचा तर बराचसा कालावधी ह्या खोऱ्यामध्ये सूर्यकिरण पडत नसायचे आणि म्हणून या दरीमध्ये अंधार राहायचा. म्हणजे दिवसा देखील अंधार राहायचा. मग रात्रीच्या समयामध्ये तुम्ही विचार करा की किती अंधार असेल, काळोख तिथं असायचा. दुसरी गोष्ट म्हणजे की हे खोरं अनेक हिंसक पशूंनी भरलेलं होतं. आणि जर याचं चित्र तुम्ही बघितलं जे स्क्रीनवर मी तुमच्यासाठी टाकलेलं आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की या खोऱ्यामध्ये झाडं झुडपं फारसे नव्हते, परंतु बरेचसे मोठमोठे दगड असायचे आणि याच्यातून चालणं फार कठीण होतं आणि खडक असायचे मोठमोठे आणि हिंसक पशु असायचे. आणि विशेष करून यरुशलेमला जर यायचं असेल, विशेष करून यरिओवरून यरुशलेमला जर यायचं असेल तर या खोऱ्यामध्ये तुम्हाला प्रवास करणं फार धोकादायक होतं, फार धोकादायक होतं. त्याचे दोन कारणं म्हणजे हिंसक पशु असायचे की जे कुठूनही झडप घालायचे आणि दुसरी गोष्ट म्हणजे लुटारू याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळायचे. बरेचसे लुटारू दबा देऊन बसायचे आणि जे प्रवासी यायचे विशेष करून यरुशलेमच्या मंदिराला देवाचं दर्शन घेण्यासाठी ज्यावेळेस ते यायचे त्यावेळेस हे यांच्यावरती हमला केला जायचा, त्यांना लुटलं जायचं. आणि ह्या अर्थाने देखील ह्या खोऱ्याला मृत्यूछायेची दरी यामुळे म्हणण्यात आलं. परंतु मृत्यूछायेची दरी हे शारीरिक मृत्यूविषयी त्या ठिकाणी प्रामुख्याने सांगण्यात आलेलं नाहीये किंवा तो अर्थ तिथं नाही आहे. मृत्यूछायेची दरी यासाठी म्हटण्यात आलेलं आहे कारण का ह्या दरीतून तुम्ही ज्या वेळेस प्रवास करता अनेक कष्टांना तुम्हाला तोंड द्यावं लागतं आणि अनेक प्रकारचे शत्रू या मार्गावरती असतात आणि त्यांना तोंड दे त्यांच्यापासून वाचवत स्वतःला तुम्हाला प्रवास करत यरुशलेमेकडं आणि मग देवाच्या मंदिराकडं यावं लागायचं. तर हा फार खडतर प्रवास होता, फार जोखमीचा, फार धोकादायक असा प्रवास होता आणि म्हणूनच याला मृत्यूछायेची दरी यहुदी लोक किंवा इस्रायल लोक म्हणायचे. परंतु त्याच दरीतून दाविदाला जावं लागलेले आपला जीव वाचून रातोरात तो त्याच दरीतून तो गेला आणि जैतुनाच्या डोंगराच्या पलीकडे जाऊन त्यांनी स्वतःचा आणि आपल्या लोकांचा जीव वाचवलेला आहे. तर ह्या प्रवासामध्ये त्याला पुन्हा एकदा ते आठवलं की परमेश्वर त्याचा कोण आहे, मेंढपाळ आहे. अंधारामध्ये दावीद चाललेला आहे, पायामध्ये पायथान नाही आहे, अंतःकरण दुःखाने भरलेलं आहे, कधीही शत्रू हमला करू शकतो, भविष्याची संपूर्ण अनिश्चितता आहे, पुढं काय होईल हे माहीत नाही आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो थकलेल्या वयामध्ये असताना त्याला हा प्रवास करावा लागत आहे. परंतु त्यामध्ये तो म्हणतो की मृत्यूछायेच्या दरीतूनही जात असलो तरी अरिष्टाच भिणार नाही कारण तू मज बरोबर आहे, तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. हे फार महत्वाचं आहे. तर हे झालं मृत्यूछायेची दरी. तर किद्रोन दरी जी होती, किद्रोन खोरे जे होतं त्याला मृत्यूछायेची दरी असं म्हणण्यात येतं आणि ते मी तुम्हाला कारण सांगितलं का तसं म्हणण्यात येतं. परंतु आता आपण पुढे जाऊया. या खडतर प्रवासामध्ये, या अतिशय धोकादायक प्रवासामध्ये असताना आपल्याला थोडंसं जी काही मेंढरांची मानसिकता आहे ती पण आपल्याला समजून घ्यायला लागेल. आपल्याला माहिती आहे की दावीद हा स्वतः मेंढपाळ होता आणि त्याला मेंढरांची मानसिकता पण माहीत होती. मेंढर हे अंधारामध्ये निश्चितच भयभीत होतात, परंतु इथं दावीद म्हणतो की मी कोणत्याही अरिष्टाला भिणार नाही. मेंढरांचा एक स्वभाव आहे, अंधारामध्ये जे आहे ते असतात त्यावेळेस ते अतिशय शांत राहू शकतात. त्याचं कारण म्हणजे कारण का त्यांना माहीत असतं की त्यांचा मेंढपाळ त्यांच्यामध्ये आहे आणि त्यांना तो चालवत आहे. त्या अंधारातून मेंढरांना सरळ मार्गाने, योग्य मार्गाने नेण्याचं काम मेंढपाळाचं असतं आणि तो मेंढपाळाचा स्वभाव असतो. त्याला
कोणाला त्याला सांगायची गरज पडत नाही, कारण त्याला माहिती आहे की त्या अंधारामध्ये त्याचे जे मेंढर आहेत ते बिथरू ते घाबरू शकतात, ते अडकू शकतात, कोणताही हिंसक पशु त्यांच्यावर झडप घालू शकतो. अशा वेळेस जो मेंढपाळ असतो तो सतर्क असतो आणि तो त्यांना नेत असतो. सो म्हणूनच, कारण की मेंढपाळ सांगते मेंढर घाबरत नाहीत. त्यांना माहित आहे की त्यांचा मेंढपाळ त्यांना त्या दरीतून पार निश्चित नेणार आहे. आता एक फार महत्वाची गोष्ट इथं आहे की दावीद असं म्हणतो की मृत्यू छायेच्या दरीतूनही जात असलो. इंग्लिशमध्ये वॉक हा शब्द आहे, हिब्री भाषेमध्ये असा त्याचा अर्थ असा होतो की मी मृत्यू छायेच्या दरीतून चालत असताना मी कोणत्याही अरिष्टाला भिणार नाही. दावीद असं म्हणत नाही की मृत्यू छायेच्या दरीतून मेंढपाळ मला खेचत नेत असताना किंवा देव मला खेचत नेत असताना, रक्तमंबाळ करून नेत असताना, असं नाही म्हणत आहे. मी चालत असताना, म्हणजे देव आम्हाला अतिशय त्या अंधकारामधून, प्रतिकूल परिस्थितीमधून आमचा जिवंत मेंढपाळ, आमचा उत्तम मेंढपाळ आमच्या संगती असतो आणि तो आम्हाला व्यवस्थित चालवतो. तो आम्हाला खेचून नेत नाही. असंही नाही म्हटलेलं मृत्यू छायेच्या दरीतून मी पळत असताना, म्हणजे घाबरून पळत असताना. निश्चित प्रतिकूल परिस्थिती आहे, अंधार पसरलेला आहे, पुढचं काही दिसत नाही आणि शत्रूची भीती आहे, हिंसक प्राण्यांची भीती आहे, कधी काय होईल माहीत नाही आणि ह्या दरीतून आम्ही बाहेर पडू की नाही, या संकटातून आणि प्रतिकूल परिस्थितीतून आम्ही बाहेर पडणार की नाही आणि कधी पडू याचा काहीच माहिती नाही, कसलंच उत्तर नाही आहे. पण दावीद म्हणतो की मी चालत असताना. तर याचा दोन अर्थ आहे. एक म्हणजे की परमेश्वर त्याच्या संगती आहे आणि म्हणून त्याला ती शांती आहे. दुसरं म्हणजे की ती दरी कधीतरी संपणार आहे, ती न संपणारी दरी नाही आहे आणि म्हणून तो म्हणतो की मृत्यू छायेच्या दरीतूनही जात असता मी अरिष्टास भिणार नाही. मी चालत असताना, कारण मला माहिती आहे की ही दरी संपणार आहे. मला माहिती आहे की माझा जो मेंढपाळ आहे तो मला चालवत आहे आणि निश्चित तो माझ्या संगती आहे, तर ही दरी संपणार आहे. तो असं म्हटला नाही की मृत्यू छायेच्या दरीत मी बसलेलो असताना. नाही 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 नाही, परमेश्वर त्याच्यातून आपल्याला पार नेणार आहे. या संकटातून परमेश्वर आपल्याला पार नेणार आहे. हे तसंच राहणार नाहीये, कारण तो आमचा उत्तम मेंढपाळ आहे आणि म्हणून मी अरिष्टास भिणार नाही. तर हे फार सुंदर आहे. अजून एक गोष्ट ह्या पुढे जाण्याच्या अगोदर तुमच्या निदर्शनास मी आणून देतो की पहिल्या वचनामध्ये तो म्हणतो की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, तो मला काही उणे पडू देणार नाही, तो मला हिरव्यागार करुणात बसवितो, तो मला संत पाण्याजवळ येतो. पण आता बघा, चौथ्या वचनामध्ये आल्याबरोबर, म्हणजे अंधारात आल्याबरोबर, मृत्यू छायेच्या दरीत आल्याबरोबर दावीद कसं म्हणतो माहिती तुम्हाला? तो म्हणतो की काय म्हणतो? मृत्यू छायेच्या दरीतूनही जात असलो तरी अरिष्टास भिणार नाही, कारण तू मज बरोबर आहे. पहिल्या दोन वचनामध्ये तो म्हणतो की तो असं म्हणतो, पण अंधारात जायला लागल्याबरोबर, मृत्यू छायेच्या दरीतून जायला लागल्याबरोबर भाषा बदलते. तो देवाला संबोधित करत आहे, देवाला सांगत आता की तू मज बरोबर आहे, तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देते, तू शत्रूच्या देखत मला ताट वाटतो, तू माझ्या डोक्याला त्याचा अभ्यंग करतो. सतत भाषा बदललेली आहे. काय कारण आहे? कारण आता त्या अंधारामध्ये ज्या वेळेस तो चालू लागतो त्यावेळेस देवाची त्याचा संबंध अधिक घनिष्ठ होतो. हे कदाचित हिरव्यागार कुरणावरती एवढी जवळीक नाही होत, कदाचित संत पाण्याजवळ एवढी जवळीक होत नाही, परंतु ज्यावेळेस प्रतिकूल परिस्थिती येते त्यावेळेस आम्ही देवाच्या अधिक जवळ जातो. कारण का देव आपल्या जवळ येतो आणि आम्ही देवाच्या जवळ जातो. आणि आता आम्ही त्याला एक तिसरी व्यक्ती म्हणून बघत नाही, तर त्याला आम्ही सरळ सरळ देवासंगती आम्ही भाषण करू लागतो, आम्ही बोलू लागतो, कारण आता त्याच्याशी आमचा घनिष्ठ संबंध येऊ लागतो, कारण तो आम्हाला आता चालवत आहे. किती सुंदर आहे की प्रतिकूल परिस्थिती जर आहे आणि आज आपण सर्व जण प्रतिकूल परिस्थितीमधून जात आहोत आणि हे कधी संपल माहीत नाही आहे, ह्याच्यातून आम्ही कधी बाहेर येऊ याची आम्ही वाट बघत आहे. पण देव आम्हाला बसवून ठेवत नाही. लक्षात घ्या, देव अंधारामध्ये बसवून ठेवत नाही, देव त्याच्यातून आम्हाला चालवत आहे. आणि जर आम्ही खरे त्याचे मेंढर आहोत तर आम्ही त्याच्या माग विश्वासाने आणि शांतपणे चालत राहूया, कारण देव आम्हाला
निश्चितप्रमाणे त्या दरीच्या पलीकडे नेणार आहे. आमेन. तर सुंदर कलाटणी 4थ्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आता पुढे आपण बघतो की तो दावीद म्हणतो की मी कोणत्याही अरिष्ठाला भिणार नाही, कारण तू मज बरोबर आहे. पण तो पुढे देखील फार महत्वाची गोष्ट सांगतो की तू मज बरोबर आहे, तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. प्रियाने फार महत्वाचे आहे, देवाची आकडी व काठी. आता दाविदाच्या काळामध्ये आणि येशूच्या काळामध्ये देखील आज देखील मेंढपाळ जर तुम्ही बघितले असतील तर मेंढपाळांच्या हातामध्ये एक काठी असते. विशेष करून जे इस्रायल भूमीमधले जे मेंढपाळ आहेत त्यांच्याकडे एक जी काठी असायची तिला एका बाजूला आकडी असायची आणि नंतर मग पूर्ण काठी असायची आणि याचा वेगवेगळ्या प्रकारे प्रयोग मेंढपाळ करायचे. आणि जेव्हा दावीद म्हणतो की तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात आणि तो धीर असल्यामुळं त्या अंधारातून मी चालत राहू शकतो. आता ही आकडी आणि काठी म्हणजे काय? निश्चितच आकडी आणि काठी जी त्या मेंढपाळाच्या हातात आहे ते देवाच्या वचनाचं दर्शक आहे बायबलमध्ये, यात काही शंका नाही आहे. पण आपण अधिक खोल जाऊया याच्यामध्ये की कशा प्रकारे जे मेंढरं असायचे त्यांना त्या आकडी आणि काठीतून कसा धीर मिळायचा, तर ते आपण त्याचा जो उपयोग मेंढपाळ करायचा त्याच्यावरून आपण समजून घेऊया. आता मेंढपाळ उपयोग कसा करायचा? पहिली गोष्ट म्हणजे ही आकडी व काठी, काही तज्ज्ञांचं म्हणणं असं आहे की या दोन वेगवेगळ्या काठ्या होत्या, दोन वेगवेगळ्या गोष्टी होत्या. परंतु काही विद्वानांचं म्हणणं आहे की ते एकच होतं परंतु त्याचे उपयोग दोन होते. असो, आपल्याला त्या चर्चेमध्ये जायचं नाहीये. याचा उपयोग कसा व्हायचा हे जास्त आपल्यासाठी महत्वाचं आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे की ही जी काठी आहे मेंढपाळाच्या हातात असलेली, ती काठी दर्शवायची की मेंढपाळाचा अधिकार, मेंढपाळाची सत्ता, आणि मेंढरांना त्याच्यावरून समजायचं की आमच्यावरती नियंत्रण, आमच्यावर अधिकार, आमच्यावर सत्ता ही केवळ मेंढपाळाची आहे. ती काठी दर्शवायची मेंढरांना. आणि याचाच अर्थ असा आहे की त्या अधिकाराच्या द्वारे मेंढपाळ त्यांना चालवायचा. कुठं न्यायचं आहे आणि कसं न्यायचं आहे हे मेंढपाळ ठरवतो. लक्षात घ्या, मेंढर ठरवत नाहीये. तर प्रतिकूल परिस्थितीमध्ये पहिली गोष्ट देवाचा स्वभाव आमच्या लक्षात आला पाहिजे आणि तो कधीही बदलत नाही. लक्षात घ्या, जसा दाविदाच्या काळामध्ये होतो तसंच होत आहे की पहिली गोष्ट म्हणजे की देव हा आमचा राजा आहे आणि आमच्यावर देवाचा पूर्ण अधिकार आणि नियंत्रण आहे. आणि संकटामध्ये आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये कसं चालायचं आहे, कोणत्या मार्गाने चालायचं आहे आणि कुठं जायचं आहे हे परमेश्वर ठरवतो. हा देवाचा स्वभाव आहे. आम्हाला काय त्या प्रतिकूल परिस्थितीतून कसं बाहेर पडायचं आहे हे आम्ही ठरवत नाही, हे आमचा राजा ठरवतो, आमचा मेंढपाळ ठरवतो. तर हा देवाचा स्वभाव आम्ही जर ओळखला तर आम्हाला प्रतिकूल परिस्थितीतून चालत राहण्यासाठी त्रास होणार नाही. आम्हाला अनेकदा हा देवाचा स्वभाव समजत नाही, म्हणून आम्ही आमच्या मेंढपाळाविरुद्ध किंवा देवाच्या त्या अधिकाराच्या विरुद्ध आम्ही न कळत लढायला लागतो. आम्ही देवावर सोपवलं पाहिजे की आता या संकटातून तो आम्हाला बाहेर कसा आणणार आहे, कारण का तो अधिकारी आहे, तो आमचा राजा आहे. तर पहिला उपयोग जो आहे त्याच्यातून आम्हाला देवाचा स्वभाव समजतो आणि ते म्हणजे की काठी आणि आकडी हे काय आहे, हे देवाच्या अधिकाराचं, देवाच्या सत्तेचं प्रतीक आहे जी आमच्यावर आहे आणि ती आम्ही मान्य केलं पाहिजे, त्याचा अधिकार. आता दुसरा जे आकडी आणि काठी आहे त्याचा दुसरा उपयोग असायचा मेंढरांना मोजण्याचा. त्या काठीच्या द्वारे मेंढरं मोजले जायचे. आणि इथं आपल्याला आठवतं की येशू ख्रिस्ताने स्वतः तो दाखला दिला की हरवलेलं मेंढरू शोधण्यासाठी, बाकीच्या मेंढरांना सोडून ते एक मेंढरू शोधण्यासाठी तो मेंढपाळ गेलेला आहे. पण प्रश्न असा आहे की मेंढपाळाला कसं समजतं मेंढर चरत असताना की एक मेंढरू हरवलेले आहे? तर ते आहे ती काठी. त्या काठीच्या द्वारे त्या प्रत्येक मेंढराला
मेंढपाळ मोजू शकतो आणि त्याला समजतं, त्याला माहीत असतं की त्याचं मेंढरू कोण आहे, कोणता आहे. आणि मेंढराला पण समजतं त्या काठीच्या द्वारे की हा माझा मेंढपाळ आहे. एक रिलेशनशिप आहे, एक संबंध. तर याच्यातून आमचा देवाचा स्वभाव काय समजतो की देव प्रत्येक मेंढराला ओळखतो. एकही मेंढरू त्याच्या नजरेआड होऊ शकत नाही, एकही मेंढरू हरवू शकत नाही. तुम्ही अंधारातून जात असताना, प्रतिकूल परिस्थितीमध्ये जात असताना अनेकदा आपल्याला वाटतं, मला पण वाटतं की काय देव मला विसरला आहे का, देवाने मला टाकून दिलेला आहे का, कदाचित परमेश्वरने मला सोडून दिलेला असेल, माझ्या परिस्थितीवर सोडून दिलेला असेल. पण तसं नाही आहे. लक्षात घ्या, ती काठी दर्शवते की प्रत्येकावरती त्याची नजर आहे. एक देखील मेंढरू देवाच्या नजरेतून चुकत नाही, प्रत्येकाला तो चालवत असतो. आमेन. आता याचा तिसरा उपयोग जो होता आकडी आणि काठीचा, तो म्हणजे की मेंढरांना अनुशासनामध्ये किंवा शिस्तीमध्ये ठेवणं. आता याचं कसं तो करायचा की अनेकदा मेंढरं, आता स्वाभाविक आहे की ज्यावेळेस अंधारातून जाते किंवा झाडाझुडपातून जाते, तर बऱ्याचदा मेंढरं आहे ना त्या झाडाझुडपांमध्ये अडकायचे आणि मार्ग भटकल्यामुळं ते खाली कुठेतरी जाऊन अडकून पडायचे. अशा वेळेस त्याची जी काही काठी असायची ती हातात घेऊन आकडीची बाजू पुढे करून त्या आकडीने ते जे काही मेंढरू अडकलेले त्याला मेंढपाळ खेचून काढायचा. तर परमेश्वर आमच्या अशा प्रकारे आम्हाला ज्यावेळेस आम्ही भटकतो तर आम्हाला पहिल्यांदा तो काय करतो, त्या आकडीने, त्याच्या वचनाच्या आकडीने म्हणूया की तो खेचतो आणि स्वतःकडे आणतो पुन्हा एकदा. कारण मेंढरांचा स्वभाव आहे की ते थोडं इकडं उडी मार, तिकडं जा, अलडपणा करणं. आणि आम्ही त्याचे जे मेंढर आहोत आम्ही पण तसंच करतो. पण त्याची आकडी आम्हाला धीर देते. कशी, की त्या आकडीच्या द्वारे तो बरोबर खेचतो आणि ते मेंढरू पुन्हा एकदा कळपामध्ये तो आणतो. परंतु आता तेच मेंढरू जर त्रास देऊ लागला आणि एवढं करून पण जर त्यांनी ऐकलं नाही, मग तो ती आकडी हातामध्ये घेतो आणि काठीच्या दुसऱ्या बाजूने मग त्या मेंढराच्या डोक्यावर तो मारतो. आणि ते केलं जातं त्या मेंढराला शांत करण्यासाठी की त्यांनी कळपामध्ये त्रास देऊ नये. आणि अशा प्रकारे या काठी आणि आकडीचा उपयोग प्रतिकूल परिस्थितीमध्ये परमेश्वर करत असतो. अनेकदा आपल्याला वाटतं की या संकटातून आम्हाला परमेश्वर नेत आहे, या दरीतून नेत आहे, अंधारातून नेत आहे. आणि त्याच्या अनेक कारण असू शकतील, परंतु त्यामध्ये एक प्रमुख कारण म्हणजे परमेश्वर ज्याच्यावर देव प्रेम करतो त्याला परमेश्वर पिता आमचा मेंढपाळ अनुशासन पण करतो. परंतु त्याची काठी आणि आकडी ही एखाद्या दुष्ट मनुष्याप्रमाणे चालत नाही. लक्षात घ्या, मेंढपाळ दुष्ट नसतात, ते प्रेमळ असतात. आणि प्रेमामुळे त्याच्या वचनाच्या द्वारे, नीट लक्षात घ्या, त्याच्या वचनाच्या द्वारे तो आम्हाला पुन्हा सरळ मार्गावर आणतो. वचनाच्या द्वारे तो आमच्या डोक्यावर तो मारतो, आमच्या अंतःकरणावर मारतो आणि अनेकदा त्या वचनाच्या द्वारे तो आम्हाला पुन्हा खेचतो कळपामध्ये. तर त्या प्रतिकूल परिस्थितीतून जात असताना हा परमेश्वराचा स्वभाव आपल्याला ज्यावेळेस पाहायला मिळतो, आम्ही त्याला प्रतिसाद दिला पाहिजे, ना की त्याचं अनुशासन आम्ही नाकारलं पाहिजे, धिडकारलं नाही पाहिजे. तर आम्ही समजून घेतलं पाहिजे की या दरीतून पार जाण्यासाठी आणि चालत राहून पार जाण्यासाठी देव जर आम्हाला काही गोष्टींविषयी अनुशासित करत असेल तर ते आम्ही स्वीकारलं पाहिजे. आता शेवटचा याचा जो ह्या आकडी आणि काठीचा उपयोग असायचा तो असा असायचा की ती आकडी आणि काठीच्या द्वारे मेंढरांचं रक्षण केलं जायचं. कारण मी तुम्हाला सांगितलं की त्या दरीमध्ये, किद्रोन दरीमध्ये पुष्कळ हिंसक पशु असायचे आणि ते मेंढरांवर झडप घालायचे. आणि अशा वेळेस ती जी काठी असायची ती फार मजबूत असायची आणि या हिंसक प्राण्यांपासून मेंढरांचं रक्षण करण्यासाठी परमेश्वर जो मेंढपाळ आहे तो त्या आकडीच्या द्वारे, त्या काठीच्या द्वारे मेंढरांचं रक्षण करायचा. आमचाही जो उत्तम मेंढपाळ आहे तो आमचं रक्षण करतो. त्याच्या वचनाच्या द्वारे तो आमचं रक्षण करतो, त्याच्या सामर्थ्याच्या द्वारे तो आमचं रक्षण करतो, त्याच्या अधिकाराच्या द्वारे तो आमचं रक्षण करतो. तर शत्रू सैतान आमच्या विरुद्ध येणार, कारण का बायबल सांगतं की शत्रू सैतान हा भक्ष्य शोधत आहे
गर्जणाऱ्या सिंहासारखा तो भक्ष्य शोधत आहे. परंतु आमचा मेंढपाळ आमच्या संगती जर आहे आणि आम्ही जर कळपात राहतो आणि आम्ही कळपात राहून जर आमच्या मेंढपाळाच्या मागं चालत राहतो तर आमचा जो मेंढपाळ आहे तो पराक्रमी आहे. लक्षात घ्या. हालेलुया. त्याच्या हातामध्ये काठी आहे, सामर्थ्य आहे आणि त्यांनी त्या शत्रूला चोप दिलेला आहे, त्याला हरवलेलं आहे. लक्षात घ्या. म्हणून देवाचं वचन सांगतं की परमेश्वराचा पराक्रमी हाताखाली लीन आणि नम्र व्हा आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुमच्याकडे फळ काढेल. तर लक्षात घ्या, देवासमोर नम्र होणं, लीन होणं म्हणजे त्याच्या काठीच्या खाली येणं आहे, त्याच्या पराक्रमी हाताखाली येणं आहे, त्याच्यावर भरोसा ठेवणं आहे. तर अशा प्रकारे आपण पाहतो की प्रतिकूल परिस्थितीमध्ये देवाचा आमच्याविषयीचा जो स्वभाव आहे तो असा आहे आणि तो कधीही बदलत नाही. आज कदाचित तुम्हाला असं वाटत असेल प्रियानो की देव तुम्हाला विसरलेला आहे, ही संकट कधी संपणार, हा अंधकार कधी संपणार आहे, मी याच्यातून बाहेर कधी येईल. निश्चित हे विचार येतात आणि देवाला पण ते समजतं. तुम्ही निराश आणि हताश झालेला आहे आणि हजारो संतगण आज या सर्व महामारीच्या प्रसंगातून जात असताना आम्ही दीर्घकाळ प्रार्थना करत आहोत, आम्ही थकून गेलेलो आहोत आणि आम्हाला असं वाटू लागलेलं आहे की नाही, परमेश्वर आमच्या संगती आहे की नाही, परमेश्वराचं लक्ष आमच्याकडे आहे की नाही. मी पुन्हा सांगेल की देवाचा स्वभाव बदलत नाही. त्या दरीतून, अंधकारमय काळोख दरीतून जात असताना, कारण देवाचा स्वभाव आहे म्हणून तो तुम्हाला चालवत आहे, तो तुमच्या पुढे आहे, कारण तो देवाचा स्वभाव आहे तर तो तुम्हाला त्या संकटातून जात असताना, अंधारमय दरीतून जात असताना कदाचित तुम्ही कुठेतरी बंड कराल, तुम्ही देवाच्या विरुद्ध थोडं निराश व्हाल, नाराज व्हाल, परंतु देव तुम्हाला पुन्हा खेचून घेईल. हा देवाचा स्वभाव आहे, तो बदलत नाही. तो तुमचं रक्षण त्या प्रवासातून करणार आहे, तो तुम्हाला चालवत ठेवणार आहे. लक्षात घ्या. आणि जर कदाचित तुम्ही थकलात तर तुम्हाला तो उचलून घेईल, शासन करेल पण तो तुम्हाला उचलून घेईल, पण दरीतून तो तुम्हाला निश्चित पार नेईल. हालेलुया. दरीतून तो निश्चित पार नेईल. प्रियानो, तुम्ही कोणत्या दरीतून चाललेलात, कोणत्या अंधकारमय दरीतून चाललेलात? प्रतिकूल परिस्थिती, निराशा, भीती, तुम्हाला लोक समजून घेत नाहीत, अशा दरीतून जात असाल. आर्थिक समस्येच्या दरीतून, अंधकारमय दरीतून तुम्ही जात आहेत आणि ते संपणारच नाही असं तुम्हाला वाटत आहे. कोणतीही दरी असो, आमचा मेंढपाळ बदलत नाही आणि त्याचा स्वभाव बदलत नाही. प्रियानो, या वचनातून आपल्याला एक दिलासा मिळतो की आज परमेश्वर तुम्हाला हाताला धरून चालवत आहे. तुम्हाला तिथं बसण्याची गरज नाहीये, तुम्हाला पळण्याची, भिवून पळू लागू नका. शांतपणे त्याच्या संगतीत चाला. त्या अंधकारमय दरीतून निश्चित तुम्ही आणि मी, आम्ही बाहेर येणार आहोत, कारण का आमचा मेंढपाळ आमच्या बरोबर आहे. प्रियानो, या ठिकाणी मी आता थांबणार आहे. पुढच्या भागामध्ये म्हणजे तिसऱ्या भागामध्ये आपण हे बघणार आहोत की ज्या वेळेस आम्ही दरीतून जात असतो, परमेश्वर एक वेगळ्या तयारीला लागलेला असतो. आम्हाला त्या दरीमध्ये अंधार दिसत असतो आणि देव आम्हाला चालवत असतो, पण देवाने पुढची तयारी करून ठेवलेली आहे आणि ती काय आहे ते आपण तिसऱ्या भागामध्ये बघणार आहोत. तर तोवर मी तुमची रजा घेतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन.